नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं. आज आहे शनिवार, तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण आज मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसणार आहे. फ्रॉम वास्को टू बेंगलोरला आम्ही चाललो आहे. सो संध्याकाळी फ्लाईट आहे. सो व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा आणि खूप मजा येणार आहे आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला. आणि कसा काय एक्सपिरियन्स असणार आहे तो पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो चला तर निघूया. आता वाजलेले आहे बघा 1:20. आता मी चाललो पहिले तिसकावर. सो चला तर निघूया. हे बघा आता वाजलेले 2:05 आणि बघा आम्ही पोचलेलो आहे तिसकावर आणि सगळेजण रेडी झालेले आहे बघा जायला फर्स्ट टाइम. आणि बघा इकडे आता बॅगा पण घेतलेल्या आहे. सो चला तर लेट्स गो. हे बघा इकडे आता आमचा निलेश भाई आम्हाला सोडणार आहे एअरपोर्टला. आणि हे बघा रेडी मारे फुल. चला बघा एक बॅग आहे घाली आता. सो बॅग पॅक बी वगैरे सगळं झालेलं आहे आता. सो आता वाजलेलं आहे करेक्ट 2:05 आणि इथून आम्हाला पोचायला 1 तास तरी पाहिजे वास्को. सो ऊन भरपूर आहे कडक सारखं. या बरं आहे. तर मंडळी बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे वास्को एअरपोर्टला. मंडळी बघा फायनली आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. आता निलेश भाईला बाय बाय करूया. बाय. गाइस आता आम्ही फायनली जात आहे एंट्री करायला. हे बघा आणि हा बघा आता आणि हे बघा एंट्री गेट D1 D2 D3 लाईन आहे. आणि आता चला जाऊया. आणि बघा मम्मा आणि आता फर्स्ट टाइम जात आहे. सो एक्साइटमेंट सुद्धा होत आहे. तर बघूया. आता आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे आणि बघा इकडं आता आम्ही बॅगा इथं ड्रॉप करायला इथं काउंटरमध्ये तिकडं जायचं वाटते. सो आता आम्ही इकडं लाईनीमध्ये राहिलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं गर्दी किती आहे ती लोकांची. आणि वाजलेलं आहे करेक्ट 3:10. सो अजून आमच्याकडे टाईम आहे बराचसा. सो आमची फ्लाईट आहे 5:30 वाजता. हो 5:30 वाजता. सो काय टेन्शन नाही आहे. सो बघूया आता किती वेळ लागतो तो. चला आमचं आहे बघा इथे बॅगेज आम्ही ड्रॉप केलेला आहे. टोटल 45 किलो. आणि आता फायनली आता बोर्डिंग पास मिळणार आहे. आता बघूया. फायनली आता बॅगा गेलेल्या आहे. बाय बाय बॅग. हो आणि आता बोर्डिंग पास मिळणार मम्मा. फायनली बोर्डिंग पास मिळालेले आहे आणि आता डायरेक्ट फ्लाय टू बेंगलोर. सो लेट्स गो. आता आम्ही बोर्डिंग पास घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललोय ते सिक्युरिटी चेकला. सो इथून जायचं आहे वरती. इकडं बघू शकता इकडं आता 17:20 आमची ही फ्लाईट आता ऑन टाईम दिलेला आहे टायमिंग. सो त्याप्रमाणे लागणार आहे. आता आम्ही वरती आलेलो आहे आणि इथं आता डोमेस्टिक सिक्युरिटी चेक आणि आमची आहे डोमेस्टिक फ्लाईट. सो आता कुठं आहे ते बघूया इकडं आता. आणि एअरपोर्ट तर एकदम सुंदर आहे सारखा. तर बघा इकडं आलेलो आहे आता सिक्युरिटी चेक दाखवलं आहे. आता तुम्ही इकडं बघू शकता. इकडं 2 काउंटर आहे. म्हणजे इकडं ह्या साईडे लेडीजला आणि इकडं जेंट्ससाठी. तर बघा इथून आता लाईन आहे. इकडं आता सगळे गॅजेट्स जे आहे ते सगळं इकडं काढावं लागतं. मध्ये सगळं काढून ठेवावं लागतं. मंडळी आता आमचं सिक्युरिटी चेक झालेलं आहे आणि आता आम्ही क्लिअर गेट आमची F बोर्डिंग गेट F. बघा F गेट आहे. सो आता मी F गेटकडे चाललो आहे आणि
इथं तुम्ही बघू शकता असं इकडं आहे वेगवेगळे इकडे गेट्स आहे. इकडं ई गेट एफ आहे बघा. सो आता वाजलेलं आहे बघा 4ला 5 मिनटं आणि आता आम्ही चाललो ते चहा प्यायला. एक कडकसा आम्ही चहा इथं नाही रे कडक असतो काय कसला आणि कितका रेट आहे काय माहित नाही मला. बघूया तुम्ही इकडे बघू शकता एक चहाचा रेट आहे तो 300 रुपये आहे. सो किती महाग आहे ते बघा. एक चहा खूप खूप सवाय काय भाई. हा तसं बरं क्वांटिटी कितना आहे एक चहाची. हा खूप जनावर आहे एक पुरे नाही वन. हे बघा फायनली इकडं आता जिंजर टी घेतलेला आहे 300 रुपये एक आहे. सो टेस्ट बघूया कशी आहे ती. सो चला बघू शकता क्वांटिटी चहाची आणि बाबा टाकू त्याच्याबरोबर साखर पण दिलेली आहे. मंडळी आता टेस्ट पण बघा चहाची कशी आहे ती. तर मंडळी ओके आहे चहा पण एकदम मस्त वाटलं चहा पिऊन. सो चहाचा पण टाइम झालेला 4:15 वाजले. तो चहा पिऊया मंडळी. बघा आता आम्हाला थोडी भूक लागलेली आहे सो त्याच्यासाठी फ्रेंच मागवला आणि क्वांटिटी बघा किती कमी येतात ती. आणि हे 250 रुपीज आहे फ्रेंच फ्राईज. मस्त आहे मंडळी. आमचं खाऊन झालेलं आहे आणि त्या वाजलेल्या 4:45 आणि आता इथं बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. गेट नंबर आहे F बघा आणि इकडं स्क्रीनवर आलेलं आहे बघा बेंगलोर गोवा टू बेंगलोर म्हणून. शेड्यूल टाईममध्ये 17:20ला फ्लाईट आहे. सो तुम्ही लाईन बघू शकता इकडून. इकडे राहिलो आहे बघा आम्ही आता. आता बोर्डिंग झालेलं आहे आणि बघा आता मी इथून गेट नंबर 3ला जायचं आहे इकडं. आणि बघा इकडं आता इंडिगोची फ्लाईट इकडं लागलेली आहे बघा आमची. इकडं बघू शकता इकडं आता फ्लाईट आहे बघा इकडं लागलेली आहे बघा कशी दिसते बघा. इकडं एअर इंडियाची तिकडे लागलेली आहे बघा. इकडून आता आम्हाला असं सरळ जाऊन इकडं जायचं आहे बघा. मंडळी बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि बघा लाईन बघा कुठपर्यंत पोहोचल्याची. भरपूर गर्दी आहे सारखी पूर्ण भरलेली आहे. फ्लाईट फुल आहे काय बघा. गेट 3 आहे आणि इंडिगो 6956 नंबर आहे फ्लाईटचा. नाही बघा आता आम्ही प्लेनमध्ये एंटर होत आहे. 25 नंबर आमचा सीट आहे. 6 पाठीमागे आहे आमचं मंडळी. तुम्ही इकडे बघू शकता इकडे पूर्ण बनलेलं आहे फ्लाईट. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा येतो तो. आणि आम्ही सारखा विंडो सीट घेतलेला आहे परफेक्ट एकदम. मंडळी बघा आता विमान सुरू झालेलं आहे. आता रिव्हर्स मारायला लागलाय. टेक ऑफ करणार आहे आता थोड्याच वेळात. 5:15 वाजले. सभी शौचालयों में स्मोक डिटेक्टर्स लगे हुए हैं। इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग केवल फ्लाइट मोड में किया जा सकता है। टेक ऑफ और लैंडिंग के दौरान अपने उपकरणों को बंद करें और रख दें। विमान कर्मी दल की अनुमति के बिना रक्षा जैकेट सहित किसी भी सुरक्षा उपकरण का गलत इस्तेमाल और दौरान कुर्सी की पेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और
घाट मारेल. काय दिसतं बघ बघ रे. फायनली पिक ऑफ झालेला आहे आणि एकदम कान गप्प झाले. हो नाही खरंच येत नाही असं आलं. आणि वरती जाते मंडळी. पायलटने अनाउन्समेंट केलेली आहे. बघा आणि कसं वाटतं? मस्त वाटतं. पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला. आता नक्की जाणार ते म्हणजे इंटरनॅशनल एक दिवस. आणि आता तिथून आता पुढचं सरप्राईज. आणि आता तुम्हाला दाखवतो बेंगलोर एअरपोर्ट. तो एकदम छान आहे असं आम्ही बघितलेलं. सो आता बघूया. कुठे रे पोचले रनवे. We are successfully landed. 7:15 झाले फक्त. बघा परफेक्ट टाइमवर आहे फ्लाईट. एकदम टाइमवर आहे. या बघा वेलकम टू बेंगलोर. तर गाइस फायनली आम्ही लँड झालेले आहे आणि आता प्लेन इथे लागलेलं आहे पार्किंगमध्ये. उतरायला लागले नाही. पण आम्ही सुशांत जाणार आहे. कशाला उगीच काही गडबड. पुढं आणखी एक सरप्राईज आहे. ते तुम्हाला आता लगेचच कळणार आहे काय. तरी बघा आता मी खाली उतरतोय. लँडिंग केलेलं आहे बेंगलोर. तर मंडळी बघा आता आम्ही चाललो आहे बाहेर एक्झिटला. सो बेंगलोरमध्ये आम्ही आता एंटर झालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे आहे बेंगलोर एअरपोर्ट. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. तर बघा वेलकम टू बेंगलुरू स्वागत आहे. सो आता आम्ही पहिले चाललो आहे तिकडं आमचं बॅगेज घेणार पहिले इकडं. बघा बॅगेज रिक्लेम खाली ना. इकडं एक बॅग आलेला आहे आणि केक राहिला आहे आमचा. दोन राहिले. दोन राहिले मंडळी. इथे गर्दी साधन अजून तरी.
तसं नाही ते मग काढून ठेवता आणि तुला ते कॉन्टॅक्ट करता. तर मंडळी हे बघा फायनली बॅग्स आलेले आहे. माझा आला तर अभिचा आणि यांचं राहिलेलं आहे. सेम कशी पाहिजे तर अशा पद्धतीने आता आम्ही बॅग घेतलेले आहे आणि आता आम्ही चाललो त्या एक्झिटकडे. मंडळी तुम्ही आता इकडे बघू शकता हा आहे बेंगलोर एअरपोर्ट आणि आता आम्ही एक्झिटला आलो आहे बघा. आणि इथून आता आम्ही गाडी करणार आहे आणि इथून जाणार आहे ते डायरेक्ट बेंगलोर रेल्वे स्टेशन, कारण आम्हाला पुढे जायचं आहे ते म्हैसूर रेल्वे स्टेशन. सो सरप्राईज म्हणजे असं आहे की आता आम्ही जाणार आहे ते वंदे भारतने. सो ते एक सरप्राईज ते तुम्हाला सांगायचं होतं. सो ते आता आम्ही जाणार आहे आणि 9:30 वाजता ट्रेन आहे. सो चला तर आता इथून बघा आता मी कार केलेली आहे आणि इथून आता 30 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन. सो बघा डिझायर बुक केलं आहे मी. सो 1 तास लागणार आहे पोचेपर्यंत. स्टेशनचं नाव आहे SBC SR बेंगलोर. तिथं आता आम्ही चाललेलो आहे. तर मंडळी आता रात्रीचे वाजलेले 8 आणि फायनली पोचलेलो आहे मी SR बेंगलुरू रेल्वे स्टेशन. आणि आता आम्ही पहिली इकडं करूया थोडंसं काहीतरी खाऊया. रेस्टॉरंटच आहे ना. बघून येऊया तिथे कसं काय ते आधी चौकशी करून या कुठं लागणार काय लागणार कसं काय आणि मग येऊन खाऊया. सो आधी आम्ही आता इकडे चौकशी करतोय की रेल्वे कुठं लागणार आहे ती, कुठल्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे ती. वंदे भारत आहे. सो बघा आता आम्ही निघालोय. तर मंडळी आहे बघा आता आम्ही इकडं आलो आहे प्युअर व्हेज आहे बघा. इकडं रेस्टॉरंट आहे. बघूया आता काय खायला आहे तिकडं ते. मंडळी बघा आता आम्ही इकडं आता राईस प्लेट घेतलेलं आहे. नॉर्थ इंडियन थाली घेतलेलं आहे सगळ्यांनी. सो कशी आहे थाली बघा. सो आता मी इकडं जेवून घेतो. चला मंडळी आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे मस्तपैकी. जेवण पण एकदम मस्त होतं. आणि आता आम्ही आलो आहे ते प्लॅटफॉर्म 7ला. बघा इकडं आहे प्लॅटफॉर्म 7 डिस्प्ले केलेला आहे वरती आणि तो प्लॅटफॉर्म 6 आहे. आणि इथं आता वंदे भारत येणार आहे म्हैसूरसाठी जायला. आणि 2 तासाची जर्नी असणार आहे फ्रॉम बेंगलोर टू म्हैसूर. सो आता वाजलेलं आहे बघा 9:15. अजून 15 मिनटं आहे ट्रेन यायला. सो आम्ही बघा इकडे आता बसलेलो आहे आणि वाट बघतोय आता. ऑन टाईम येणार असं आहे त्यांचं. तर बघूया किती वाजता येते ती. सो चला ते फायनली बघा वंदे भारत आलेले आहे म्हैसूरला जाण्यासाठी. होय C7 C7 पुढे जायला भेटेल तिथलं. ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಹತ್ತುವ ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಿದೆ. तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण खाली आहे हा डब्बा. आणि नेक्स्ट आणि आम्ही आहे तो C7 आहे डब्बा. आणि तुम्ही इकडं बघू शकता अशा पद्धतीचा हा इकडं वॉशरूम आहे.
बघा सेम इकडं कोंबोड आहे बघा, वेस्टर्न स्टाईल. आणि इकडं मिरर आहे बघा. आणि हा आमचा डब्बा आहे बघा, C7 देतो. आता वाजलेले आहे बघा 11:35 आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे म्हैसूर रेल्वे स्टेशन. आणि बघा अशी आहे ही वंदे भारत, आणि ऑन टाईमला सारखी पोहोचलेली आहे इकडं म्हैसूर जंक्शनला. सो आता मी इकडं आता रिक्षा करतोय आणि रिक्षा करून मग रूमवर जाणार आहे. रूम ऑलरेडी बुक केलेला आहे. आणि बघा इथून आता ऑटो घेतलेली आहे. आणि बघा असं आहे म्हैसूर रेल्वे स्टेशन. वाजलेले आहे 12:15 रात्रीचे. इथून 1.5 किलोमीटर आहे फक्त हॉटेल. सो ऑटो करून आम्ही चाललो आणि चार्जेस आहे 100 रुपये आहे. हे बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे इकडं. आता म्हैसूर ग्रँड इकडं आम्ही आज स्टे करणार आहे. आणि इकडं रूमचं भाडं आहे ते 3,500 रुपये आहे. आणि इकडं जरा कॉस्टलीच आहे. सो आता वरती रूम जाऊन बघूया कसा आहे तो. आणि बघा फायनली आता आम्ही घेतलाय तो 102 नंबरचा रूम आहे. आणि आता आतमध्ये बघूया कसा आहे तो रूम. ओ भाई, तर इथं तुम्ही बघू शकता किती मोठा आहे हा रूम. हा AC आहे आणि एकदम मस्त आहे सारखा. बघा ड्राय फ्रुट्स बी सगळं इकडं आहे. पैसे लावणार, पैसे आणि TV सगळं आहे इथं. आणि इकडं आहे बघा वॉशरूम आहे बघा, असा वॉशरूम. म्हणजे आता रात्रीचे झाले 12 आणि आता तुम्ही बघितला हा रूम टूर. आणि उद्या आता आम्हाला पूर्ण म्हैसूर एक्सप्लोर करायचं आहे सकाळ पुढे. सो उद्या लवकर उठायला पाहिजे. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, सनी ब्लॉग्स.